पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आता अभय कुरुंदकर दोषी असल्याचं आता समोर येत आहे। कारण कुरुंदकर सह महेश पळणीकर, कुंदन भंडारी देखील दोषी असल्याचं आता समोर येत आहे। पळणीकर आणि भंडारीवरची हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। 11 एप्रिलला पनवेल कोर्ट आता शिक्षा सुनावणार आहे। 11 एप्रिलला बिद्रेची मुलगी, पती आणि यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बिद्रे हत्या प्रकरणातून आता राजेश पाटील सध्या निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे त्याची। मात्र पनवेल कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू असताना कुंदन भंडारी चक्कर येऊन पडल्याचं आता समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहे। विनायक, नेमका आता या कोर्टामध्ये कशा पद्धतीची सुनावणी झाली आणि आता कुरुंदकर दोषी असल्याचं देखील आपल्याला समोर येत आहे, का अधिकचे अपडेट सर? नक्कीच आपण पाहतो की आता नुकतीच आहे ते कोर्टातली सुनावणी संपलेली आणि याच्यामध्ये कोर्टाने आहे ते 3 आरोपींना आहे ते दोषी पकडलेला आहे। तर याच्यामध्ये राजेश पाटील आहे जो आरोपी होता चौथा, त्याला निर्दोष ह्याच्यातनं मुक्तता केलेली आहे। तर आपण प्रकरण पाहिलं 7 वर्षापूर्वी आहे ते हे प्रकरण घडलेलं होतं। याच्यामध्ये अश्विनी बिद्रे याची हत्या करण्यात आली होती। याच्यामध्ये मेन हत्या जो करण्यात आली होती जो मुख्य आरोपी आहे तो अभय कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली। त्याच्यानंतर बॉडीचे आहे ते तुकडे केले होते आणि ते तुकडे बॉडीचे आहे ते वसईच्या खाडीमध्ये फेकून देण्यात आले होते। त्या प्रकरणी आहे ते मुख्य आरोपी म्हणून अभय कुरुंदकर याच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्या अभय कुरुंदकर याला जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा का देऊ नये अशा प्रकारचं भाष्य आहे ते न्यायालयाने केलेलं आहे। आणि त्याबाबतची अंतिम सुनावणी, अंतिम फैसला हा 11 तारखेला दुपारी हा देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर दुसरे जे 2 आरोपी होते याच्यामध्ये कुंदन भंडारे आणि महेश पळणीकर हे 2 आरोपी आहेत। त्यांचा प्रत्यक्ष हत्येमध्ये सहभाग नसला तरी हत्या झाल्यानंतर जी संबंधित बॉडी होती अश्विनी बिद्रेची, ती बॉडीचे तुकडे आहेत ते घेऊन जाणं, ते वसईच्या खाडीमध्ये टाकणं, त्याच्यानंतर बॉडी घेऊन जाण्यासाठी जे काही साहित्य उपलब्ध करून द्यायचं होतं ते घेऊन येणं आणि संपूर्ण प्रकरण हे हत्या बॉडी टाकून दिल्यानंतर ज्या घरामध्ये ही हत्या झाली होती त्या घरातला पुरावे नष्ट करण्यासाठी घरामध्ये पूर्ण कलर देणं, अशा प्रकारचं जे काम आहे ते ह्या 2 आरोपींनी केलं होतं। त्यामुळे जरी प्रत्यक्ष यांचा हत्येत सहभागी नसला तरी पुरावे नष्ट करण्यामध्ये यांचा सहभाग असल्यामुळे यांना त्या प्रकरणी आहे ते दोघांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे तिघांचे आहे ते जो निकाल आहे शिक्षेचा तो 11 तारखेला देण्यात येणार आहे। नक्कीच, त्यामुळे आता 11 तारखेला आता कोर्ट कशा पद्धतीने आता शिक्षा या आरोपींना ठोठावत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आणि यानंतर आपण पाहणार आहोत की नेमकं हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात। 2016 रोजी अश्विनी यांची मीरा रोड येथे हत्या करण्यात आली। लाकूड कापायच्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले। दुसऱ्या दिवशी कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकले। वसई खाडीमध्ये शोध मोहीम घेण्यात आली तेव्हा कोणतेही पुरावे त्यांना सापडलेच नाही। अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांचे प्रेमसंबंध होते, त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।